नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यापैकी आज 2024चा नीट रिझल्ट लागलेलाच आहे। बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना नीट रिझल्ट माहीत झाला असेल, आपल्याला किती स्कोर आला असेल। त्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता। मी अगदी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला मी आज हा व्हिडिओ दाखवत आहे। तर न्यू रेकॉर्ड फॉर नीट 2024 असं मी काढलेला आहे पूर्ण हा चार्ट, आणि अगदी मी पूर्ण डिटेल्समध्ये याच्याबद्दल सांगणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे टोटल अपियर स्टुडंट्स जवळजवळ 25 लाख विद्यार्थी आपल्याकडे विद्यार्थी ऑल ओव्हर पूर्ण भारतातून विद्यार्थी एक्झाम दिले होते 2024मध्ये, आणि टोटल नीट क्वालिफाईड विद्यार्थी जवळजवळ 13,16,268 विद्यार्थी जवळजवळ क्वालिफाय झालेले आहेत। तर खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत 2024मध्ये। आणि प्रत्येक कॅटेगरी वाईजचा किती कट ऑफ यावेळेस असणार आहे 2024चा, तर त्याच्या संदर्भात पण तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता। इथे कॅटेगरी काढलेली आहे, इथे कट ऑफ काढलेला मी आहे, आणि पर्सेंटाईल पण काढलेला आहे। तर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 164 विद्यार्थी एवढे मार्क पडले असेल, तर त्यापेक्षा जास्त ते विद्यार्थी त्या ओपन कॅटेगरी एलिजिबल असणार आहेत, आणि पर्सेंटाईल 50 त्या विद्यार्थ्यांना आहेत। आणि EWS आणि PWD जे विद्यार्थी आहेत कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना 146 मार्क असेल, तर ते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहेत, आणि त्यांनी पर्सेंटाईल त्यांना 45 असं त्यांना पर्सेंटाईल असणार आहे। आणि जे कॅटेगरीमधले आहेत OBC SC ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 129 म्हणजे 129 मार्काला इलिजिबिलिटी 2024ला राहणार आहे, आणि त्यांना पर्सेंटाईल तुम्ही ते पाहू शकता, तर 40% पर्सेंटाईल आहे। तर हे मी पूर्ण अगदी चार्ट न्यू रेकॉर्ड काढलेला आहे 2024चा। क्वालिफाय प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपला क्वालिफाय पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आणि मी अगदी पूर्ण हे मार्क आणि हे पूर्ण अगदी डिटेल्समध्ये काढलेलं आहे। तर इथे तुम्हाला मी ते दाखवते की ते पाहू शकता मार्क आणि रँक। तर 2024चं कशा आहेत, तर इथे मार्क काढलेला आहे, आणि ते मी हा पूर्ण रँक काढलेला आहे। ओके, तर 720 मार्कच्या विद्यार्थ्या म्हणजे रँक 1 आहे, आणि जवळजवळ ह्या 2024मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 720 जी आहे, तर जवळजवळ 35 विद्यार्थी आपल्या इथं ऑल ओव्हर भारतामध्ये 720 पैकी 720 असं 35 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। तर खूप अगदी म्हणजे हॅट्स ऑफ आहे। अगदी हे फर्स्ट टाईम ही अशी न्यूज मिळालेली आहे 2024मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी 720 पैकी 720 होते। लास्ट इयर 2023ला फक्त 2 विद्यार्थी 720 पैकी होते, पण ह्यावेळेस 2024मध्ये 35 विद्यार्थी 720 ह्या मार्काने आहेत। तर एवढे आपले ह्यावर्षी थोडासा कट ऑफ हाय गेलेला आहे। तर अगदी प्रत्येक मार्कावाईज तुम्हाला मी आज रँक दाखवत आहे। ऑल इंडिया रँक 715ला रँक इथं 225 आहे, 705ला आहे 542 रँक आहे, आणि 700 मार्काला 2250 रँक आहे। तर 685 ह्या मार्कला 6777 हा रँक आहे, आणि 675 ही मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक आहे इथं 11600, आणि 665 हा रँक मार्क आहेत, आणि त्या विद्यार्थ्याला रँक आहे 17800, आणि 630 मार्कच्या विद्यार्थ्यांचा रँक 48,600 आहे, आणि 615 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांचा रँक आहे 65,000। तर एवढ्या मोठ्या संख्येने इथे ह्यावर्षी रँक आपल्याला पाहायला मिळत आहे। तर तुम्ही अगदी इथे पूर्ण अगदी मी कॅटेगरी वाईज पूर्ण अगदी इथे रँक काढलेला आहे। तर इथे पुढे आणखी मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगते की इथला रँक पुढच्या मार्काचा किती असू शकतो। ओके, तर पुढचं मी अगदी इथे काढलेलं आहे की 705चं 542, 700चं 2250, 685चा 6777, 675चा 11600, 665चा 17800, आणि 630चा 48,600, आणि 615चा 65,000 हा रँक आहे, आणि 605चा 76,000 वरती रँक गेलेला आहे, आणि 600चा मार्कांचा 86 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे 2024मध्ये। म्हणजे 600 मार्क विद्यार्थ्यांना आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा 86,000 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। एवढा इथं ह्यावर्षी हायेस्ट रँक पाहायला मिळालेला आहे। बऱ्यापैकी आपलं एक्सपेक्टेशन होते थोडासा रँक वाढण्याचा, पण ह्यावर्षी खूप मोठ्या संख्येने रँक वाढलेला आहे। तर बऱ्यापैकी कट ऑफ पण हाय गेलेला आहे, आणि रँक पण खूप वाढलेला आहे। तर इथे अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, मी ते काढलेलं आहे ते MBBS गव्हर्नमेंट सीट्स आर लिमिटेड
म्हणजेच तुम्हाला माहिती असेल की जवळजवळ आपल्या भारतामध्ये जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. त्यातले जवळजवळ 13,16,000 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. आणि सीट्स MBBSच्या आपण विचार केला तर 1,10,000 जवळजवळ आपल्या पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र भारतामध्ये, म्हणजेच गव्हर्नमेंट असू, सेमी गव्हर्नमेंट असू, डीम्ड असू, ह्या सगळे मिळून 1,10,000 जवळजवळ MBBSच्या फक्त सीट्स आहेत. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना MBBSच घ्यायची इच्छा असते, पण काही कारणास्तव त्यांचे निगेटिव्ह मार्क झाले असतील किंवा काही चुका, सिली मिस्टेक झाले असतील आणि त्यांचे मार्क कमी येत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी आज गुड न्यूज घेऊन आलेली आहे. अगदी जस्ट एलिजिबल झाला असाल तुम्ही किंवा जस्ट 150 200 असे मार्क येत असतील आणि तरी तुम्हाला कर्नाटका, तामिळनाडू, पाँडिचेरी, हैदराबाद अशा ठिकाणी मी MBBSला तुम्हाला कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये ॲडमिशन्स 100% घेऊन देणार आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं MBBS करण्याचं पूर्ण स्वप्न पूर्ण करू शकता. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे की यावर्षी म्हणजे आपल्या भारतामध्ये 1,10,000 MBBSच्या सीट्स आहेत. आणि जर नव्याने जर कॉलेज आले आणि तर आपले 1,400 सीट्स वाढण्याची शक्यता आहे. तर ही पण खूप चांगली गुड न्यूज आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ केलेलाच आहे की किती नव्याने सीट्स येणार आहेत आणि नव्याने कॉलेज जवळजवळ 14 कॉलेजेस येणार आहेत आपले, आणि ते आल्यानंतर 1400 सीट्स जवळजवळ वाढण्याची शक्यता आहे. ओके, ही पण चांगली गोष्ट आहे. आणि पुढे मी तर दिलेलं आहे, व्हॉट आर द नेक्स्ट ऑप्शन अवेलेबल इफ यू हॅव लो मार्क्स, म्हणजे कमी मार्क असले तरी पण तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटी आणि मॅनेजमेंट कोठ्यामधून अगदी मी तुम्हाला MBBS, BAMS, BHMS किंवा BDS किंवा BV म्हणजेच वेटरनरी ह्या इथे पण तुम्ही ॲडमिशन्स पूर्ण मी करून देत असते. किंवा ज्या विद्यार्थ्यांना MBBSच करायचं आहे आणि त्यांना कमी स्कोर आलेला आहे आणि कमी मार्क आलेले आहेत, त्यांचा रँक पण कमी आलेला आहे आणि त्यांचं बजेटही कमी आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही नक्कीच मेसेज किंवा कॉल करून मला अगदी डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता आणि तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. अगदी भारतामध्ये राहूनसुद्धा 45 लॅक्समध्ये सुद्धा आम्ही MBBS कॉलेजला ॲडमिशन्स तुम्हाला घेऊन देतो. बेंगलोर ह्या ठिकाणी आणि चेन्नईसारख्या ठिकाणी किंवा पाँडिचेरीसारख्या ठिकाणी असेल तर 85 हे बजेट असणार आहे. 85 लॅक्स हे बजेटमध्ये आम्ही MBBS करून देत असतो. तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या बजेटमध्ये त्यांना ॲडमिशन पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच मला मेसेज कॉल करू शकता आणि ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता. आणि BMSसाठी तर मी तुम्हाला एकदम 15 लाखापर्यंत पूर्ण अगदी ह्या बजेटमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स करून देणार आहे. आणि BHMS पाहताल तर 12 लाखामध्ये आहे. आणि जे वेटरनरी BAS आहे ते तर विद्यार्थी क्वालिफाईड नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी असणार आहे. त्या विद्यार्थ्यांना 30 लॅक्समध्ये ॲडमिशन्स आम्ही करून देतो. तर ज्या काही अशा विद्यार्थ्यांना बजेट कमी आहे आणि त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे तर त्यांचं नक्कीच स्वप्न पूर्ण आम्ही आमच्यामार्फत नक्कीच करून देणार आहे. तुम्ही आमचं सध्या पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि तुमचे स्वप्न साकार करा. एवढंच या निमित्ताने आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.